श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा, आज तू माझ्या या संदेशाला दुर्लक्ष करू नको. होय, तू आला आहे विश्वास ठेवून हा संदेश ऐकायला. तर हा संदेश तू पूर्ण ऐक. याकडे असे दुर्लक्ष करू नको. हा संदेश तुझ्यासाठी फार महत्त्वाचा आहे. या संदेशाला तू येत्या 3 मिनिटापर्यंत विश्वासाने पूर्ण ऐकून बघ. मग बघ तुझ्या आयुष्यात कसा चमत्कार होतोय. तुझाही विश्वास असेल आणि तू आम्हाला मानत असशील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब कर. आज या संदेशाला तुम्ही पूर्ण ऐका. आयुष्यात मोठा बदल घडेल. स्वामींचा हा संदेश येत्या 3 मिनिटापर्यंत ऐकल्याने तुम्हाला मोठी बातमी मिळेल. स्वामी म्हणतात, ज्यांचा माझ्यावरती विश्वास आहे अशा लोकांना कधीही कोणत्या संकटात अडकायची गरज पडत नाही. तुम्ही आयुष्यात स्वतःला सुधारवण्यात एवढे व्यस्त व्हा की दुसऱ्याच्या चुका शोधण्या इतका तुम्हाला वेळ मिळाला नाही पाहिजे. माणसाने समोर बघायचं की मागे, यावर पुढचं सुख दुःख अवलंबून असतं. आयुष्यात सुख व्हायचे असेल तर जगाला विसरून आपले काम करावे लागते. पर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला कोणी हरवू शकत नाही. एकदा का मनाशी पक्के केले की आपण जीवन जगणार आणि चांगल्या पद्धतीने जगणार हे मात्र नक्की. या जगात कोणतीच गोष्ट कायम टिकणारी नाही. दुःखाचंही तसंच आहे. काही काळासाठी दुःख राहतं आणि फक्त हिंमत ठेवायला हवी. आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेपण्याची ताकद पाहिजे. खऱ्या विद्यार्थ्याला सुट्टी ही कधीही नसते. सुट्टी ही त्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते. मित्राचे काही गोष्टी अशा असतात ज्या आयुष्यात यशस्वी करतात, तर काही गोष्टी अशा असतात ज्या आपल्या आयुष्याला पूर्णपणे बर्बाद करतात. कुणीही कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्त्व आहे. ते शक्य नसेल तर कमीत कमी जास्तीत जास्त कसं नसावं याला तरी महत्त्व नक्की पाहिजे. खरं तर सगळे कागद सारखेच. त्याला अहंकार चिटकला की त्यांचे सर्टिफिकेट होतात. आयुष्य फार सुंदर आहे. ते फक्त चांगल्या विचारांनी जगता आलं पाहिजे. माणसाला माणूस म्हणून जोडलं गेलं पाहिजे. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पोहू शकतात ज्यांचे निराधार ठाम असतात. ज्यांना कुठेतरी ध्येय गाठायचे असते ते नवीन विचार करून नक्की ध्येय गाठतात. स्वामी सांगतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, चोरीमध्ये वाईट काहीच नसतं. फक्त तुम्ही काय चोरत आहात यावर अवलंबून आहे. एखाद्याचं मन चोरलं तर त्याचं वाईट काही नाही. स्वामी म्हणतात, जगात काय बोलले आहे यापेक्षा कोण बोलले आहे याला जास्त महत्त्व आहे. परिस्थिती हा अश्रूंचा कारखाना आहे. जर परिस्थिती वाईट असेल तर अश्रू खूप मिळतील. परिस्थिती चांगली असेल तरीही अश्रू मिळतील. समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते. कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा. तुमचा स्वामींवरती विश्वास असेल तर नक्की हा संदेश पूर्ण ऐकला असेल. स्वामी म्हणतात, जो व्यक्ती न थांबता न थकता आमचा हा संदेश केवळ 10 मिनिटे ऐकून जाईल त्याच्या आयुष्यात मोठी बातमी येईल. आयुष्यात त्याच्या पैशाच्या अडचणी सर्व काही निघून जातील. विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत, ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात. तुम्ही सुद्धा प्रत्येक वेळेस नवीन चूक करत असाल तर नक्की समजा तुमची प्रगती होत आहे. यती जेव्हा तुमच्या हातातून काही हिरकावून घेत असेल तेव्हा ते मिळवण्यापेक्षा ते का गेले याकडे थोडे लक्ष द्या. दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडे दुःख सहन करायला हवे. स्वामी म्हणतात, बाळा, या आयुष्याच्या संघर्षामध्ये तुला आता हरायचे नाही. वेळ तुझी आहे, तुला जिंकायचे आहे. आता काळजी करणे बंद कर. सर्व काही जे होत आहे ते सर्व तुझ्या मनाप्रमाणे होईल.
आजपर्यंत ज्या गोष्टी घडल्या आहेत त्या गोष्टी घडून जाऊ दे. आता जे होईल ते तुझ्या मनाप्रमाणे होईल. या गोष्टीकडे लक्ष असू दे. स्वामी सदैव तुझ्या सोबतीला आहेत. स्वामी सदैव तुझ्या पाठीशी आहेत. या गोष्टीवर विश्वास ठेव. स्वामी आज तुझी साथ देत आहेत. स्वामी कालही तुझी साथ देत होते आणि स्वामी तुझी साथ हे देतच असणार. याकडे लक्ष दे. श्री स्वामी समर्थ या नावातच ताकद आहे. स्वामी समर्थांचे हे नाव एका वेगळ्या प्रकारचे चमत्कारी औषध आहे. हे आपल्याला अशा संकटातून सुद्धा बाहेर काढेल जिथे आपल्याला रस्ता सुद्धा दिसणार नाही. त्यामुळे स्वामींवरती विश्वास ठेवा. स्वतःचं घर स्वतःच्या सांभाळायला लागतं. हे गोष्ट आपल्याला नक्की माहिती असावी. गोगलगाईने सांगितलेले आहे की स्वतःचं घर जेव्हा आपण स्वतः सांभाळतो तेव्हा आपण पूर्णपणे आयुष्य हे खूप चांगल्या पद्धतीने जगतो. सुख नाही जीवाला तर आग लावा त्या इज्जतीला किंवा इस्टेटीला. स्वामी म्हणतात तुमच्याजवळ तेवढी प्रॉपर्टी आहे, केवढी इस्टेट आहे याकडे लक्ष देऊ नका. तुमच्याकडे तुमचं आयुष्य आहे आणि ते तुम्ही सुखात जगू शकत नसाल तर काय अर्थ. आयुष्यात प्रत्येक व्यक्ती काही ना काही अडचणीत असतो. तो व्यक्ती खूप सुखी असतो जे अडचणीत असून सुद्धा खूप आनंदी असतो. लक्षात ठेवा, तुम्ही जर अडचणीत असाल तर काही अडचण नाही, पण तुम्ही अडचणीत असून दुःखी असाल किंवा तुमच्याकडे पैसा वगैरे सर्व काही असेल आणि दुःखी असाल तर खूप मोठी चूक करताय. स्वामी म्हणतात कर्म करत राहा, फळाची अपेक्षा करू नका, फळ नक्की मिळतं. शोधता शोधता हरवणारी गोष्ट म्हणजे समाधान. त्यामुळे समाधानाकडे कधीही दुर्लक्ष करू नका. कदर करायला शिका. ना आयुष्य परत येतं ना आयुष्यातील माणसं परत येतात. सगळी वेळेची गोष्ट आहे. ज्याची चांगली असेल तो सर्व काही करेल, ज्याची नसेल तो चूक करेल. तपासून घ्या शब्दांना उच्चारण्याआधी, कारण कुठलाच खोडकर जिभेला चावत नाही. शब्द कोणते आहेत हे आपण बोलून टाकतो. अर्थ आपल्याला त्याची किंमत केव्हा मोजावी लागते हे तेव्हा कळतील जेव्हा आपल्यावर वाईट वेळ येईल. स्वामी म्हणतात तुमचा माझ्यावर विश्वास असेल, मला मानत असाल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तुम्हीही एक स्वामी भक्त असाल आणि स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करायचा असेल तर कमेंटमध्ये एकदा श्री स्वामी समर्थ असं जरूर टाईप करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.